जॉईन करा. 8:40 झालेत. वगैरे प्रवास नको करायचा होता. काय? हॅलो. हा बोला. पाहुणे नव्हता सर. हॅलो. 8:45, 8:40 झाले ना. हा, 5 मिनिटांनी करतो जॉईन. हो. 5 मिनिटांनी 8:45ला चालू करणार आहे मी. हो हो, करतो टाइम. हा. काय नशेच आहे लोकांना. करतच नाही जेवण. काय करायचं हे लोकांना. हॅलो. हा, जॉईन कर. हॅलो. 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 काय अवघडच आहे. लिंक पाठवली तर जॉईन करायला येत नाही. काय झोपतात काय कळत नाही. ठीक आहे, अजून नंतर बघू. उत्तरच देत नाही ते. हॅलो, जॉईन कर. हो सर. हा. हा, जॉईन कर. ड्युटी असली तर काय, पेशंट नसलं तर ऐकत राहायचं. जॉईन होणार ड्युटीवर असं झालं.
तसं नव्हे, काय सारखेच पेशंट असतात काय तुमच्याकडे? रोज असल्यामुळे जरा रात्रीचे आहेत. जॉईन करून थोड्या वेळ करतो मी, एक 15 मिनिटाने. हा, करा करा. हा, ठीक. हा हा. लाड करत बसायचे ना आता. आज आपण सुरू करायचं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, दॅट इज कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम. आपण ब्लड बघितलं, आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितलेली आहे. आज आपण पुढची सिस्टम चालू करायची आहे, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे टेम्परामेंट. टेम्परामेंट स्टडी करणार आहे. आज 2 चॅप्टर घ्यायचे आहेत. आज कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम बघायचं आहे आणि त्यानंतर टेम्परामेंट सिस्टम बघायचे. टेम्परामेंट रिवाइज करणार आहे. सगळे नवीन आहेत लोक, तर थोडस लॉगिन लोकांना सुद्धा त्याची माहिती होईल. जुन्याने ऐकण्याचं काम करा. तर आज आपण पहिली सिस्टम घेणार आहोत, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हार्ट, त्यानंतर तुम्ही बघणार आहे ऍक्शन ऑफ द हार्ट, त्यानंतर ब्लड व्हेसल्स, त्यानंतर डिव्हिजन ऑफ सर्क्युलेशन, सिस्टमॅटिक अँड पल्मोनरी सर्क्युलेशन. आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, कारण आपल्याला इलेक्ट्रोपॅथीच्या जेव्हा तुम्ही मेडिसिनचा उपयोग करता त्यावेळेला सिस्टमची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आपली थेरपी पूर्णपणे ऑर्गन लेवलला बसते, ऑर्गनवर काम करणारी आपल्या रेमेडीज असतात, आणि त्यामुळं आपल्याला सिस्टमची ऍक्शन माहिती असणं अत्यंत आवश्यकता आहे. सिस्टीमचं कन्स्ट्रक्शन माहिती पाहिजे, सिस्टम कशी काम करते त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण सुरुवात करतोय कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम. आता बेसिकली कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम? कार्डो अँड व्हेस्क्युलर. व्हेसिक्युलर म्हणजे व्हेसल, व्हेसल म्हणजे रक्तवाहिन्या. सरळ सरळ काय, रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्यांचं जाळं आणि त्याला प्रोव्हाइड करणारा पंप. So basically a cardiovascular system includes heart and the blood vessel. Heart and the blood vessel. Analogy जर तुम्ही बघितली तर heart is a pump, blood is a media, and कशातनं फ्लो होतो that is called as a vessel. So the name itself, cardiovascular system. कार्डो म्हणजे हार्ट, व्हेसिक्युलर म्हणजे तुमचे वेसल, आर्टरीज अँड द व्हेन्स. आर्टरीज अँड दी व्हेन्स. या सर्व सिस्टीमला तुम्ही काय म्हणता? कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम. आता हार्टचं काय काम आहे? पंप द ब्लड इन टू द ब्लड व्हेसल. हार्टचं काय काम आहे? पंप द ब्लड इन टू द ब्लड व्हेसल. म्हणजे जे ब्लड आहे त्याला पंप करायचं कशामध्ये? ब्लड व्हेसल मध्ये. म्हणजे जर तुम्ही एक पंप घेतला, पंपाला पाईप जोडलेले असतात, एक इनपुट असते, एक आउटपुट असतं. इनपुट मधून पाणी घेतलं जातं आणि हार्ट काय करतं त्याला, म्हणजे पंप काय करतो, जे काय आपलं नळ आहे त्याच्यामध्ये पास करतो, त्याच्यामध्ये हा पंप असतो.
तशी आपली सिस्टम पण आहे. कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीमचा अर्थ आहे हार्ट अँड द ब्लड वेसलचा एकत्रीकरण. म्हणजे हार्टला एक इनपुट असणार आहे आणि एक आउटपुट असणार आहे. एवढं डोक्यात ठेवायचं की इनपुट अँड द आउटपुट. इनपुट म्हणजे काय आलं, व्हेनस सर्क्युलेशन. आउटपुट म्हणजे काय आलं, आर्टिरियल सर्क्युलेशन. तर त्याच्याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत आणि त्याचं मेकॅनिझम काय आहे हे पण आपण बघणार आहे. तर कार्डिओव्हेस्क्युलरचा अर्थ असा झाला, a cardiovascular system includes heart and the blood vessel. Heart pumps the blood into the blood vessel and blood vessel circulate the blood throughout the body. Body transport nutrient and oxygen to the tissue and removes carbon dioxide and the waste product from the tissue. आता तुम्ही भोजन केलं, तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय होतं, व्हॉट इज द वर्क ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. तुम्ही भोजन घेतलं, वेन यू फूड घेता, फूड घेतल्यानंतर पहिलं काय होतं, त्याच्यामध्ये सलायव्हेशन होतं. म्हणजे तुम्ही फूड एंटर केलं तोंडामध्ये की सलायव्हेशन व्हायला सुरुवात होते. सलायव्हरी ग्लँड ज्या आहेत, ज्या 3 प्रकारच्या सलायव्हरी ग्लँड आपल्या तोंडामध्ये असतात, त्यातून सलायव्हेशन व्हायला सुरू होतं. जसं जसं अन्न तुम्ही चावायला सुरू करता तसं तसं सलायव्हेशन इन्क्रीज होतं. आणि त्या सलायव्हेज मध्ये लायपेज अमायलेज असतं. लायपेज अमायलेज काय करतं, कुकड कार्बोहायड्रेटला ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. म्हणून कालांतराने जसं जसं तुम्ही चावता अन्न तसं तसं तुमच्यामध्ये गोडी निर्माण होते, म्हणजे त्याची ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. जे कार्बोहायड्रेट्स असतात, कुकड कार्बोहायड्रेट, जे शिजवलेले अन्न पदार्थ आहेत, त्या शिजवलेल्या अन्न पदार्थावर सलायवाची प्रक्रिया होऊन त्यामध्ये ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं. दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ दी काय आहे तुमचं, हे डायजेशनची पहिली स्टेज आहे. तोंडामध्ये तुमचं डायजेशन होतं कुकड कार्बोहायड्रेट्स. तिथून ते बायलस काय केलं जातं, जिभेच्या साह्याने दाताने चर्वण केलेलं. मी जास्त काही सांगणार नाहीये, एक जस्ट तुम्हाला सांगायचं मला ते काय, तर ते जस्ट तुम्हाला मी इंट्रोडक्शन देणार आहे. कारण या ठिकाणी सांगितलं ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन टू द टिश्यू अँड रिमूव्ह द कार्बन डायऑक्साइड अँड द वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द टिश्यू. याच्या रिलेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे की ते डायजेस्ट झालं, ते स्टमक मध्ये आलं. स्टमक मध्ये त्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स केलं गेलं, म्युसिन नावाचं म्युकस मिश्रण केलं गेलं आणि पेप्टाईड त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं. पण या ठिकाणी कार्बोहायड्रेटचं कुठल्याही प्रकारचं डायजेशन हार्ट मध्ये आपल्या स्टमक मध्ये होत नाही. स्टमक मध्ये 30-25% ग्लुकोज जे असते ते रिअब्सॉर्ब केलं जातं आणि व्हेनस सर्क्युलेशन मध्ये टाकलं जातं. म्हणजे स्टमक मध्ये जे ऍब्सॉर्प्शन होतं ते व्हेन्स मध्ये जातं. न्यूट्रिशन कुठं जातं, तुमचा सोर्सिस व्हेन, व्हेन्स मध्ये न्यूट्रिशन आत जातं. त्यानंतर अन्न पुढे येतं. ते ऍसिड नेचरचं असतं, त्याचं पीएच ऍसिडिक असतो बिकॉज देर इज हायड्रोक्लोरिक ऍसिड विच इन्क्रीजेस द पीएच ऑफ दी मटेरियल. पीएच काय केला जातो, कमी केला जातो. लो पीएच असतो 4.5 किंवा असा, तर ते ऍसिडिक नेचरचं असतं. कारण ऍसिडिक नेचर केल्याशिवाय प्रोटीन जे असतं, त्या प्रोटीन जे डाएटमध्ये तुम्ही जे घेता त्याच्यावर पेप्टाईडची क्रिया, पॉलीपेप्टाईडची क्रिया होऊ शकत नाही. ते काय होतं, जे काय प्रोटीन असतं ते पेप्सिन नावाचं जे एन्झाईम आहे स्टमक मध्ये, ते त्याला पॉलीपेप्टाईड मध्ये रूपांतर करतं. म्हणजे या ठिकाणी प्रोटीन डायजेशन स्टार्ट होतं. तुमचं जे प्रोटीन आहे त्याचं डायजेशन स्टमक मध्ये होतं. प्रोटीन डायजेशन कुठं होतं, स्टमक मध्ये होतं. तिथून अन्न पुढं प्रवास करत येतं, पायलॉरिक रिजन मधून डिओडिनम मध्ये येतं. डिओडिनम मध्ये त्याचा पीएच चेक केला जातो, तो ऍसिडिक असतं. जोपर्यंत तो ऍसिडिक होत नाही तोपर्यंत गॅस्ट्रिक ज्युसेस त्याच्यात सिक्रीट होत राहतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिनोजिन नावाचं हार्मोन आहे, ते सिक्रीट होत राहतं. त्यामुळं जोपर्यंत त्या ठिकाणी अन्न ऍसिडिक नेचरचं येत नाही तोपर्यंत डिओडिनमचं काळजी होत नाही. पण डिओडिनम मध्ये अन्न आल्यानंतर त्या ठिकाणी ऍसिडिक अन्न आल्याबरोबर काय होतं, तिथून एक
ब्लड मध्ये एन्झाईम सोडली जातात. ती एन्झाईम काय करतात, गॉल लिव्हर मधून जे काही बाईल आलेलं आहे विच इज स्टोअर्ड इन द गॉल ब्लॅडर, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते जे बाईल आहे ते डिओडिनम मध्ये येतं. आता बाईलचा उपयोग काय होतो, तर ते बाईल काय करतं, फॅटी सबस्टन्सला इम्युलायझेशन करून वॉटर सोल्युबल करतं फॉर द ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी त्याला वॉटर सोल्युबल करायला लागतं. बाईलचं प्रोडक्शन होतं लिव्हरमध्ये आणि तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोअर केलं जातं आणि गॉल ब्लॅडरला स्टिम्युलेशन कोण करतं, तर डिओडिनम मध्ये हार्मोन्स जे असतात, जी ब्लड मध्ये जेव्हा हार्मोनची सिक्रीट केली जातात, केव्हा हार्मोन सिक्रीट होतात, ज्या वेळेला अन्न डिओडिनम मध्ये येतं आणि डिओडिनमच्या सेन्सरी पार्ट मध्ये, म्हणजे डिओडिनमचा जो म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचे सेन्सरी नर्व्ह असतात, सेन्सरी डिटेक्टर्स असतात. त्याला कळतं की अन्न वरून खाली आलेलं आहे. त्यावेळेला काय करतं, ते एक हार्मोन सिक्रेट करतं ब्लडमध्ये. ते हार्मोन्स काय करतात, गॉल ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करतात आणि जे गॉल ब्लॅडरमध्ये जे पित्त आहे, जे बाईल सिक्रेशन होऊन स्टोअर केलेला आहे, तो बाईल काय आणला जातो, डिओडिनम मध्ये आणला जातो. बाईल कुठे आणला जातो, डिओडिनम मध्ये बॉईल आणला जातो. आता डिओडिनम मध्ये त्याच्यामध्ये बाईल, अन्नामध्ये बाईल मिक्स केला जातो. तिकडून पॅनक्रियाटिक ग्लँड काय करतं, एक्झोथर्मिक ग्लँड, एंडोक्रॅनिक नाही, एक्झोकॅनिक. पॅनक्रिया इज कन्सिस्टिंग ऑफ एक्झोक्रॅनिक ऍज वेल एज एंडोक्रॅनिक फंक्शन. एक्झोक्रॅनिक मध्ये काय असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, अमायलेज असतं, बायकार्बोनेट असतं, लायपेज असतं. हे सर्व काय केलं जातं, त्या ठिकाणी आणून त्याच्यामध्ये बॉयलर्स मध्ये मिक्स केलं जातं. पॅनक्रियाटिक ज्यूस ॲज वेल ॲज इंटेस्टायनल ज्यूस आणि बाईल हे सगळं त्याच्यामध्ये मिश्रण केलं जातं. त्यावेळेला जे काय बायलस आलेलं आहे ते ऍसिडिक नेचरचा अल्कलाईन होतं, न्यूट्रल त्याला केलं जातं. हा, आणि ते पुढं प्रवास करतं. पुढं जाऊन त्यामध्ये जे काय डायजेस्ट झालेलं जे प्रोटीन आहे इन द फॉर्म ऑफ अमायनो ऍसिड, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट डायजेस्ट इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, आणि बाकीचे जे तुमचं ते फॅट आहे ते फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर झालेलं, हे सगळं काय केलं जातं, वॉटर सोल्युबल असतं आणि ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यामुळे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्याच्या डिओडिनमचा जो जेजुअम आणि इलियम मध्ये काय केलं जातं, ते ऍब्सॉर्ब केलं जातं आणि ते काय केलं जातं, व्हेनस ब्लड सर्क्युलेशन मध्ये आणून टाकलं जातं आणि जे बिगर मॉलिक्युल्स आहेत ते काय केलं जाते, लिम्फॅटिक सर्क्युलेशन मधून सुपर व्हेन कॅवामध्ये आणून सोडले जातात. हे न्यूट्रिशनचा पार्ट तुम्हाला मी सांगितला. मला एवढं सगळं का सांगायचं होतं, न्यूट्रिशन कसं जातं तिथे. सो दिस इज द पाथवे ऑफ द न्यूट्रिशन, की जे तुम्ही अन्न खालंय त्याला कन्वर्ट केलं, त्याचं न्यूट्रिशन बनलं, ते न्यूट्रिशन तुमचं ऍब्सॉर्ब झालं, ऍब्सॉर्ब जाऊन ते ब्लड मधनं सर्क्युलेट झालं, प्रत्येक टिश्यू मध्ये दिलं, तिथं मेटाबॉलिझम झालं. त्याच्यानंतर जे काही वेस्ट प्रॉडक्ट आलं ते परत तुमच्या सिस्टम मध्ये आणून टाकून शरीराच्या बाहेर काढून टाकलं जातं. सो या सर्व गोष्टीसाठी कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड द न्यूट्रिशन, टू प्रोव्हाइड द ऑक्सिजन, to remove the waste product and the carbon dioxide from the system required cardiovascular system. कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टमचा इम्पॉर्टन्स आहे. तर कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम जर काम करत नसेल तर सर्क्युलेशन होणार नाही, प्रॉपर न्यूट्रिशन होणार नाही, प्रॉपर वेस्ट प्रॉडक्ट शरीरातून बाहेर जाणार नाही. मग आपलं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी काय आहे, द व्हायटेशन ऑफ द लिम्फ अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. शरीरामध्ये दोन असे पदार्थ आहेत, एक रक्त आणि रस. या दोन पदार्थांचं जर व्हायटेशन झालं तर काय होतं, तुमचं डिसीज फॉर्म होतो. हा आपला सिद्धांत आहे आणि इथं हे काम करतं. कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम तुमची काय करते, या सर्व कामाला मदत करते. कार्बो कार्बो कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम, दॅट इज हार्ट अँड द व्हेस्क्युलर सिस्टम. आता आपण पुढे बघूया की जे हार्ट ऑर्गन आहे त्याचं काय स्ट्रक्चर आहे, त्याला कशा पद्धतीनं नियंत्रण केलं गेलेलं आहे.
हार्ट काय आहे? एक मस्क्युलर ऑर्गन आहे. मस्क्युलर ऑर्गन. आता तुम्ही विचार करा, मस्क्युलर ऑर्गन म्हणजे काय झालं? टिश्यूची क्लासिफिकेशन, सेल नंतर टिश्यू, टिश्यू मध्ये क्लासिफिकेशन आहे. मसल, व्हॉट इज अ मसल? मसलचं काय काम आहे? तर फायब्रस बॉडी असते, म्हणजे ते काय करतं? कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एक्सपांड होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्सेशन होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्सेशन होतं. म्हणजे हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हार्ट काय आहे? एक मस्क्युलर ऑर्गन आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आपल्या बॉडीमध्ये एक्सपान्शन हा शब्द नाही. आपल्या बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनचीच घटना घडते. आणि म्हणून काय आहे? हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन that pumps the blood throughout the circulatory system. It's situated between the two lungs in the medstem. आता मेडस्टेम कुठे येतं तुमचं? त्याचं लोकेशन कुठं आहे? त्याचं लोकेशन कुठं आहे बघा. त्याचं लोकेशन हे मेडस्टेम आहे तुमचं. या ठिकाणी मेडस्टेम येतं आणि ह्याच्या वरच्या बाजूला तुमचा हार्ट असतो. हे क्रॅनियल तुमची जी ही थोरासिक कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटी मध्ये हार्टचं लोकेशन आहे. हे मेडस्टेम बोन जे आहे या ठिकाणी, त्याच्या वरच्या बाजूला तुमचं हार्ट असतं या ठिकाणी. म्हणजे हार्टला प्रोटेक्ट केलेलं आहे. हार्टवर डायरेक्ट काही हॅम्पर होत नाही. हार्ट इज टोटली प्रोटेक्टेड. या मेडिस्टेनल बोनच्या खाली तुमचं हार्ट असतं. दॅट इज लोकेशन ऑफ दी हार्ट. हार्टचं ते लोकेशन आहे, लक्षात घ्या. हार्टचं लोकेशन आहे. दोन चेंबर मध्ये दोन बाजूला लंग आलं, त्याच्यामध्ये तुमचं हार्ट येतं, मेडस्टेन असतं, आणि लेफ्ट साईडला राईट टू लेफ्ट त्याचा पॅन असतो, म्हणजे ते पसरलेलं असतं राईट कडून लेफ्ट कडे. म्हणून हार्ट इन नेहमी लेफ्ट साईडला असतं. इट इज कन्सिडर ॲज अ लेफ्ट. आता त्याचं एक बेसिक रचना काय आहे? इट इज मेड अप ऑफ 4 चेंबर. इट इज मेड अप ऑफ 4 चेंबर, 2 aorta and 2 ventricles. 2 aorta and 2 ventricle. म्हणजे एक दोन स्वतंत्र पंप आहेत. हे दोन स्वतंत्र पंप एकमेकाला जोडलेले आहेत. हा, तर 4 चेंबर्स आहेत. किती आहेत? 4 चेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये वर 2 चेंबर आणि खाली 2 चेंबर. आपण त्याचा डायग्राम बघू, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. दिस इज हार्ट. हे हार्ट आहे. हे हार्टची संरचना आहे. त्याच्यामध्ये 4 चेंबर आहेत. राईट ऑरिटम, लेफ्ट ऑरिटम, लेफ्ट वेंट्रिकल अँड राईट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल अँड राईट वेंट्रिकल असे त्याचे 4 पार्ट होतात. 4 चेंबरनी हे बनलेलं आहे. 4 चेंबरनी हे बनलेलं आहे. 4 चेंबर्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मस्क्युलर ऑफ द व्हेंट्रिकल इज थिनर दॅन द आरेटा. सॉरी, थिकर दॅन द आरेटा. आरेटापेक्षा थिकर असतात. काय? हे जे व्हेंट्रिकल आहे, या ठिकाणी जो मसल असतो तो थिक असतो. या ठिकाणी इथे तो पातळ असतो, इथं थिक असतो. त्याचं कारण असं आहे की इथे ब्लड पुश केलं जातं खाली. त्या प्रेशरला आहे टिकायला पाहिजे. त्यासाठी हे नेहमी काय असतं? इट इज अ थिकर पोर्शन दॅन दी ऑरिटमच्या पेक्षा हा थिकर पोर्शन असतो याचा, त्याच्याचा व्हेंट्रिकलचा. हे बघा या ठिकाणी दिसतंय हे थिक आहे. या ठिकाणी काय आहे? ते स्मॉल आहे. इथे तुम्हाला थिक दिसतं. कारण का? टू काय? कॉम्पेन्सेट द प्रेशर. कारण प्रेशरने रक्त त्याच्यामध्ये पुश केलं जातं. तेवढं प्रेशरला स्टँड होण्याकरिता काय करतात? व्हेंट्रिकलची जी मस्क्युलर रेंज आहे ते थिक असते. मस्क्युलर स्ट्रक्चर जे असतं ते थिक असतं.
मस्क्युलर स्ट्रक्चर काय असतं, ठीक असतं. आणि फोर्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट डिपेंड अपॉन द मसल. म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट करायला लागतं, वरून रक्त येतं त्याच्यात भरतं आणि भरल्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं. आणि ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इतका फोर्स असतो, दाब असतो त्याच्यावर, की ते मसल स्टँड होण्यासाठी त्याला थिक्कर केलेलं असतं. दॅन आरेटा, आरेटा वरच्या बाजूला असतं, व्हेंट्रिकल खाली असतं. तर व्हेंट्रिकलचे मसल हे काय असतात, थिक असतात. व्हेंट्रिकलचे मसल काय असतात, थिक असतात. आता राईट साइड ऑफ द हार्ट आणि लेफ्ट साइड ऑफ द हार्ट दोन पार्ट आहेत. मग हार्ट मध्ये दोन पार्ट येतात, राईट साइड अँड द लेफ्ट साइड. दोन पार्ट येतात, राईट साइड अँड द लेफ्ट साइड. राईट साइड ऑफ द हार्ट हॅज अ टू चेंबर, right auritum and right ventricle. Right auritum is thin walled and low pressure chamber. It got the pacemaker known as synod RTL node, SA node त्याच्यात असतो. आता त्याचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगतो. That produces the cardiac impulse and aorta ventricle node that conducts impulse to the ventricle. आता हे तुम्हाला सांगतो, हे काय आहे, याचा मतलब काय आहे आपण बघूया. आता हे तुमचं काय आहे, सुपर व्हेन कॅवा आहे. ही राईट साइड आहे. दिस इज द राईट साइड, दिस इज लेफ्ट साइड ऑफ द हार्ट. हा सुपर व्हेन कॅवा. कॅवा सुपर व्हेन कॅवा म्हणजे व्हेन्स वरून जे येतात, ब्रेन कडून हाताकडून जे काही रक्त येतं ते सुपर व्हेन कॅवाच्या थ्रू हार्ट मध्ये येतं. आणि इन्फिरियर व्हेन कॅवामध्ये तुमच्या पायाकडून, ऍब्डॉमेन मधून हे रक्त सगळं हार्टकडे जे येतं त्याला इन्फिरियर व्हेन कॅवा म्हणतो आपण. आणि हे कुठं जोडलेले असतात, हे कुठं जोडलेले असतात, तुमच्या राईट ऑडिटमला येतं, जंक्शन तयार होतं त्या ठिकाणी आणि हे राईट ऑडिटमला जोडलेले असतात. सुपर व्हेन कॅवा आणि इन्फिरियर व्हेन कॅवा हे कुठं कनेक्टेड आहेत, तुझ्या आमच्या राईट ऑडिटमला कनेक्टेड असतात. राईट ऑडिटमला कनेक्टेड असतात. आता ते कशासाठी लागतं तुम्हाला, तर आता या ठिकाणी एक गेट आहे, एक वॉल दिसतो का तुम्हाला, दॅट इज कॉल्ड एज अ ट्रायक्युबसाइड वॉल. याचं नाव ट्रायक्युबसाइड वॉल असं का दिलं, त्याला ट्रायक्युबसाइड काय म्हटलं सांगा. म्हणजे तुमच्या हाताच्या बाह्या असतात का नाही, बाह्या, हाताच्या बाह्या असतात का, त्याला दोन फ्लॅप असतात. किती फ्लॅप असतात, दोन फ्लॅप. त्याला काय करता, बटनाने तुम्ही जोडता त्याला. हाताच्या जे बाह्या असतात, फुल शर्ट घालणाऱ्यांना माहिती आहे, त्याला आपण काय म्हणतो, कप म्हणतो, कप. ट्रायक्युबसाइड म्हणजे तिथे तीन पाकळ्या असतात. तिथे किती असतात, तीन पाकळ्याची झडप बनलेली असते. तीन पाकळ्याची झडप असते म्हणून त्याचं नाव आहे ट्रायक्युबसाइड वॉल. त्याला काय म्हटलं जातं, ट्रायक्युबसाइड वॉल म्हटलं जातं. ट्रायक्युबसाइड वॉल असं त्याचं नाव आहे. तर पहिलं रक्त तुमचं सुपर व्हेन कॅवा आणि इन्फिरियर व्हेन कॅवा मधून तुमच्या राईट ऑरिटम मध्ये येतं. आणि जेव्हा रक्त या ट्रायक्युबसाइड वॉल मधून व्हेंट्रिकल मध्ये जातं, म्हणजे काय होतं, जेव्हा राईट ऑरिटम पूर्ण भरतं ब्लडने, त्यावेळेला त्याचं प्रेशर याच्यावर पडला की हा हॉल ओपन होतो. तोपर्यंत हॉल काय असतो, तो बंद असतो. म्हणजे सुपिरियर व्हेन कॅवा आणि इन्फिरियर व्हेन कॅवा म्हणजे शरीरातलं जेवढं अशुद्ध रक्त आहे, जे व्हेनस सर्क्युलेशन आपण म्हणतो, ते पूर्ण काय होतं, राईट ऑरिटम मध्ये येतं. आणि जेव्हा राईट ऑरिटम पूर्ण भरलं जातं त्यावेळेला हा ट्रायक्युबसाइड वॉल ओपन होतो.
आणि पूर्ण रक्त काय जातं, राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं, राईट व्हेंट्रिकल मध्ये जात. हा, आता ही सगळी पंपिंग ऍक्शन डेव्हलप करण्याकरता या राईट आर्यमच्या वॉल मध्ये स्पेस मेकर बसवलेला असतो. दॅट इज कॉल्ड ॲज SA नोड. त्याला काय म्हटलं जातं, SA नोड. हा काय करतो, एक प्रकारचं व्हायब्रेशन डेव्हलप करतो आणि त्याच्यामुळं काय होतं, नॅचरल प्रोसेस चालू होते. काय होतं, नॅचरल प्रोसेस चालू होते, हार्ट पंपिंग करत राहतं. बिकॉज ऑफ द पेसमेकर हार्ट डझंट रिक्वायर्ड एनी एनर्जी, सेल्फ मोटिवेटेड असतं ते आणि ते कंटिन्युअसली चालू असतं. म्हणून एखाद्याचा ब्रेन डेड जर झाला तरी त्याचं हार्ट पंपिंग सुरू राहतं, बिकॉज ऑफ दिस SA नोड. SA नोड. तो SA नोड हा काय असतो, आरिटमच्या वॉल मध्ये असतो. कशासाठी, हार्टचं जे पंपिंग आहे ते कंटिन्यू चालू ठेवण्याकरता त्या ठिकाणी SA नोड बसवलेला असतो. राईट ऑरिटम इज अ थिन वॉल अँड लो प्रेशर चेंबर. लो प्रेशर चेंबर, त्याच्यामध्ये प्रेशर जास्त नसतं, लो प्रेशर एरिया असतो. पण तीच गोष्ट व्हेंट्रिकल मध्ये गेला तर दॅट इज अ हाय प्रेशर एरिया आणि म्हणून त्याचे मसल हे ठीक असतात. म्हणून त्याचे मसल काय आहेत, ठीक आहे. right auritum and right ventricle. Right auritum is a thin walled and low pressure chamber. It got the pacemaker known as sinoaurital node, म्हणून त्याला SA नोड म्हणतो. That produces cardiac impulse and anteroventricular node that conduct the impulse to the ventricle. म्हणजे पल्स कुठं जनरेट होते, SA नोड मध्ये तयार होते आणि ती कंडक्ट कुठं जाते, आरिटो व्हेंट्रिकल नोड मध्ये जाते. AB नोडला कंडक्शन होतं. म्हणजे इम्पल्स कुठं तयार होतो, SA नोड मध्ये तयार होतो. ट्रान्सफर कुठं होतो, व्हेंट्रिकल मध्ये जातो. हा, म्हणून आर्टो व्हेंट्रिकल नोड तयार होतो. म्हणजे SA नोड टू AB नोड असा त्या इम्पल्सचा प्रवास असतो. इम्पल्स कशासाठी तयार केलं जातं, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन करण्याकरिता काय केलं जातं, पल्सची आवश्यकता असते आणि ती जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक पल्स त्याला देता तेव्हा मसल काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. जेव्हा पल्स नसतो तेव्हा मसल काय होतं, रिलॅक्स होतं, रिलॅक्स होतं. आता तुम्ही मला सांगा, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ही प्रोसेसची गरज काय आहे, कशासाठी पाहिजे, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनची गरज काय आहे, व्हाय इट इज रिक्वायर्ड, व्हाय इट इज रिक्वायर्ड. सुपर व्हेन कॅवामधून रक्त येतं, लो प्रेशर एरिया. एक शब्द वापरलाय बघा, आर्टरीज आर लो प्रेशर एरिया. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसतं, म्हणजे स्मूथली व्हेंट्रिकल मधलं सुपर व्हेन कॅवा आणि इन्फिरियर व्हेन कॅवमधलं रक्त हळू 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 तुमच्या चेंबर मध्ये येतं, चेंबर मध्ये येतं. जेव्हा पूर्ण चेंबर भरतं तेव्हा ट्रायक्युसाइड वॉल्व ओपन होतो आणि रक्त पुरं व्हेंट्रिकल मध्ये पुश केलं जातं. आणि हे पुश करण्याकरता, त्याला पुश करण्याकरता काय करायला पाहिजे, व्हेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. ही सॉरी, आर्टरीला कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी इम्पल्सची आवश्यकता असते, म्हणून त्या ठिकाणी SA नोड असतो. दॅट इज नोन ॲज अ पेसमेकर. त्याला पेसमेकर असं म्हटलं जातं कारण तिथे इम्पल्स तयार होतो. तो इम्पल्स काय करतो, मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो. आर्टरीज मध्ये आले, सॉरी,
राईट ऑरिटम मध्ये आलेलं जे रक्त आहे ते डायरेक्टली लेफ्ट राईट व्हेंट्रिकल मध्ये पुश केलं जातं आणि ट्रायक्विसाइड व्हॉल्व ओपन होतो त्या प्रेशरमुळं आणि पूर्ण रक्त राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. म्हणजे राईट व्हेंट्रिकल पूर्ण भरते. त्यामुळं त्या ठिकाणी रक्ताचं प्रेशर खूप हाय असतं म्हणून त्याचा वॉल हा थिक केलेला असतो. आणि ज्या वेळेला व्हेंट्रिकल हायपरट्रॉफी जेव्हा होतं, हायपरट्रॉफी ऑफ द व्हेंट्रिकल असा शब्द वापरला जातो, याचा अर्थाचा होतो. हे जेव्हा तुमचा शब्द वापरला जातो त्याचा अर्थ हायपरट्रॉफी ऑफ द व्हेंट्रिकल. याचा अर्थ ते मसल काय होतात, ताणले गेले जातात आणि त्याची इलॅस्टिसिटी कम्प्लिटली कमी होते, त्याचा थिकनेस कमी होतो, व्हॉल्यूम वाढवला जातो, ही क्रिया होते त्या ठिकाणी. व्हेंट्रिकलर हायपोट्रॉफी म्हणजे काय तर हे आहे. पुन्हा सांगतो बघा, राईट चेंबर मध्ये रक्त, राईट आर्ट्रियम मध्ये जेव्हा रक्त येतं, हळूहळू हळू रक्त भरलं जातं, त्यावेळेला तिथं काय केलं जातात, एसए नोड जनरेट होतो. त्या एसए नोडच्या थ्रू इम्पल्स जनरेट होतो आणि हा इम्पल्स काय करतो, राईट ऑरिटमला कॉन्ट्रॅक्ट करतो. कॉन्ट्रॅक्ट केल्याबरोबर त्याच्या चेंबरमध्ये असलेलं पूर्ण रक्त ट्रायक्युसाइड बॉलला ओपन करतं आणि पूर्णपणे ते राईट व्हेंट्रिकल मध्ये येऊन पडतं आणि पूर्ण राईट व्हेंट्रिकल भरतं. ते पूर्ण राईट व्हेंट्रिकल त्यांनी भरतं. समजून घ्या मी काय सांगतो ते. हे तुम्हाला कन्सेप्ट, हार्टचं पंपिंग कसं होतं याचं अंडरस्टँडिंग झालंच पाहिजे. हार्टचं पंपिंग कसं होतं, त्याच्यामध्ये मसलचं काम आहे, त्याच्यामध्ये एसए नोडचं काम आहे, त्याच्यामध्ये ट्रायक्युसाइड व्हॉल्वचं काम आहे. एवढं सगळं काम जेव्हा व्यवस्थित होतं त्यावेळेला ही स्मूथ ऍक्शन होणार आहे. अनलेस त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर ऍक्शन होणार नाही. त्याच्यासाठी त्याचं मेकॅनिझम शिकून घ्या. म्हणून एक्सटर्नली पेसमेकर बसवला जातो. वेन देर इज नो इम्पल्स, इम्पल्स येत नाही तेव्हा हार्टबीट कमी होतात आणि त्यावेळेला काय केलं जातं, एसए नोड इम्प्लांट केलं जातं. एक्सटर्नली एसए काय केलं जातं, पेसमेकर बसवला जातो. म्हणजे आर्टिफिशियली त्याला काय दिलं जातं, एक सिग्नल दिला जातो, इलेक्ट्रिकल सिग्नल, आणि हार्टला कॉन्ट्रॅक्शन करायला लावतं. कारण एसए नोडच्या तिथला मसल डॅमेज झालेला असतो. त्यामुळं ते पेसमेकर जे आहे ते काम करत नाही, इंटरनल पेसमेकर काम करत नाही. म्हणून बाहेरनं आपण काय करतो, त्याला पेसमेकर बसवतो आणि त्याला इम्पल्स द्यायचं काम करतो. कारण तो एसए नोडचं त्या ठिकाणी ते काम आहे, इम्पल्स जनरेशन करायचं काम आहे. आणि ते इम्पल्स कुठं कंडक्ट केलं जातं, व्हेंट्रिकल मध्ये गेलं जातं. दॅट इज एव्ही नोड. म्हणजे एसए नोड मध्ये जनरेट होतं. जसं जसं रक्त पुढे जातं तसं तसं एसए नोड मधून इम्पल्स कुठं ट्रान्सफर होतो, एव्ही नोड मध्ये येतो. म्हणजे व्हेंट्रिकल मध्ये येतो. आरिटो व्हेंट्रिकल नोड म्हणतात त्याला. एव्ही नोडच्या ठिकाणी येतं आणि मग व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन सुरू करतं. आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्याबरोबर राईट व्हेंट्रिकलचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा ब्लड कुठं पुश केलं जातं, पल्मोनरी व्हॉलला ओपन करून ते लंगकडे ढकललं जातं. लंगकडे ढकललं जातं. लक्षात आलं? तर हे एसए नोड आणि एव्ही नोडचं महत्व आहे. हे सगळी ऍक्शन या ठिकाणी एसए नोड आणि एव्ही नोडच्या मार्फतीने होत असते. राईट ऑरिटम रिसिव्ह व्हेनस ब्लड, दॅट इज डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे बॉडीमध्ये सेलमध्ये मेटाबॉलिझम झालं, मायटोकॉन्ड्रामध्ये एनर्जी उत्पन्न झाली, त्या ठिकाणी जे जे वेस्ट प्रॉडक्ट तयार झालं, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, वॉटर तयार झालं आणि ते सगळं कशामध्ये आलं, व्हेन्स मध्ये आलं.
सुपर व्हेन कॅवा आणि इन्फिरियर व्हेन कॅवा मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये, राईट ऑडिटम ऑफ द हार्ट मध्ये ते येतं. दॅट इज कॉल्ड एज अ डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि त्याला दोन मोठ्या लार्ज व्हेन्स असतात. सुपर व्हेन कॅवा दॅट रिटर्न द व्हेनस ब्लड फ्रॉम हेड, नेक अँड अपर लिंब. सुपर व्हेन कॅवा कुठं असते? तुमची वरनं येणारं जे सगळं रक्त आहे ते सुपर व्हेन कॅवाच्या थ्रू हार्ट मध्ये आणलं जातं. म्हणजे तुमच्या डोक्याकडून, तुमच्या नेक कडून, तुमच्या अपर लिंब कडून जे अशुद्ध रक्त जे आफ्टर मेटाबॉलिझम जे रक्त रिटर्न येणार आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. त्याच्यामध्ये वेस्ट प्रॉडक्ट असतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते सुपर व्हेन कॅवा मधून राईट ऑरिटम ऑफ द हार्ट मध्ये आणलं जातं. अँड दॅट इज अ डिऑक्सिजनेटेड ब्लड. ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. त्याच्यानंतर दुसरा जो पाथ आहे इन्फिरियर व्हेन कॅवा. इन्फिरियर व्हेन कॅवा. इन्फिरियर व्हेन कॅवा. Inferior vein cava that return the venous blood from lower part of the body. लोअर पार्ट ऑफ दी बॉडी. शरीराचा जो खालचा भाग आहे, लोअर पार्ट ऑफ द बॉडी काय काय ऍब्डॉमेन आलं तुमचं. अप्पर ऍब्डॉमेन, लोअर ऍब्डॉमेन, लेग्स, ह्याच्यातून जे काय अशुद्ध रक्त आहे ते कशातनं आणलं जातं? इन्फिरियर व्हेन कॅवा मधून आणून राईट ऑरिटम मध्ये पुश केलं जातं. दॅट इज इन्फिरियर व्हेन कॅवा. आणि याच इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये काय होतं? ऍब्सॉर्ब केलेलं जे मटेरियल आहे, ऍब्सॉर्ब केलेलं जे मटेरियल आहे तुमचं, जे न्यूट्रिशन आहे तुम्ही घेतलेलं, ते न्यूट्रिशन काय जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे ऍब्सॉर्ब केलं जातं व्हेन्स मध्ये. आणि एक चॅनल असतो तुमचा त्याच्याचा लिम्फॅटिक चॅनल आहे. जे मोठे मॉलिक्युल्स असतात ते कॅपिलरी बेल्ट मधून जात नाहीत, त्याच्यासाठी स्वतंत्र एक पाथवे असतो. दॅट इज कॉल्ड एज अ लिम्फॅटिक सिस्टम. त्या लिम्फॅटिक सिस्टम मधून मेजर मॉलिक्यूल जातात आणि ते कुठं आणून जोडले जातात? इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये इन्फिरियर व्हेन कॅवा असतं. त्या ठिकाणी लिम्फॅटिक डक्टच्या मार्फतीनं ते डायजेस्ट झालेलं जे काही जे बिगर मॉलिक्युल्स आहेत, कशाचे? फॅट मॉलिक्युल मोठा आहे ते व्हेनस सर्क्युलेशन मधनं जातात. आणि बाकीचं जे मोठे असतात ते लिम्फॅटिक सर्क्युलेशन मधून कशामध्ये आणलं जातं? इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये आणलं जातं. इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये आणलं जातं. ते इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये आणलं जातं. आणि बाकीचं जे मटेरियल आहे, जे स्मॉलर मॉलिक्युलर साईज जे असतात ते कॅपिलरी बेल्ट मार्फतून व्हेन्स मध्ये जाऊन लिव्हर मध्ये जातात. आणि लिव्हर मधून पुन्हा ते काय केलं जातं? इन्फिरियर व्हेन कॅवा मध्ये आणून टाकले. आणि हे सगळे विथ वेस्ट प्रॉडक्ट, विथ द न्यूट्रिशन, हे सगळं काय झालं जातं? तुमच्या इन्फिरियर व्हेन कॅवा मधून रिटर्न येतं आणि तुमच्या राईट ऑरिटमला जाऊन जोडलेला असतं. आता राईट ऑरिटिकम, राईट ऑरिटम कम्युनिकेट विथ द राईट व्हेंट्रिकल. राईट ऑरिटम कुणाची कम्युनिकेशन करतं? राईट व्हेंट्रिकलची कम्युनिकेशन करतं वाया ट्रायक्युबसाइड वॉल. वाया ट्रायक्युबसाइड वॉल. कशाच्या थ्रू जातं? ट्रायक्युबसाइड वॉलच्या थ्रू केलं करतं. The wall of the right ventricle is a thick venous blood from the right auritum enters the right ventricle through this wall. Right ventricle pulmonary artery arises. It carries the venous blood from the right ventricle to the lung. In the lung, deoxygenated blood is oxygenated. म्हणजे जे डिऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये जे कार्बन डायऑक्साइड आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन लंग मध्ये होतं. कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये एंटर केला जातो.
त्याच्यासाठी हे रक्त काय केलं जातं, राईट व्हेंट्रिकल मधून लंग मध्ये जातं. राईट व्हेंट्रिकल कडून कुठे जातं, लंग मध्ये जातं. डिऑक्सिनेटेड ब्लड इज ऑक्सिजनेटेड. या ठिकाणी ऑक्सिजन त्याला पुरवलं जातं. आता लंग सिस्टीम ही वेगळा चॅप्टर आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आपण वेगळं घेऊ, त्यावेळेला आपण त्याचं डिस्कस करू. आत्ता त्याचा असं झालं की ती प्युरिफिकेशनला तिथं गेलं, डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालं, तिथं ऑक्सिजनेटेड झालं. डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं, ऑक्सिजनेटेड झालं लंग मध्ये. आता ते रिटर्न कशात येतं, पाथवे बघा कसा, सुपर वेन घ्यावा, इन्फिरियर घ्यावा, राईट ऑरिटम, राईट व्हेंट्रिकल, लंग, लंग मधून लेफ्ट ऑरिटम मध्ये येतं, लेफ्ट ऑरिटम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं, लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पुऱ्या शरीरवर जातं. दिस इज द पाथवे. हा तुमचा पाथवे आहे, पाथवे आहे. हे पाथवे फार महत्वाचं आहे. त्याचा जर्नी कसा होतो, त्याचा प्रवास कसा आहे लक्षात घ्या. रक्ताचा प्रवास कसा होतो, एक प्रवासी निघालेला आहे, पूर्ण जग फिरून पुन्हा जिथं गे आला होता तिथं परत जातो. आणि ही पुरी तुमची काय होते, एक सायकल कंप्लीट होते. पुरी सायकल. आता लेफ्ट साइड ऑफ द हार्ट has टू चेंबर, लेफ्ट ऑरिटम अँड लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट ऑरिटम इज अ थिन वॉल अँड लो प्रेशर चेंबर. परत तिथं तेच आहे, आरटीएम हे लो प्रेशर चेंबर असतं. इट रिसिव्ह ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द लंग थ्रू द पल्मोनरी व्हेन. आता या ठिकाणी बघा दोन शब्द वेगळे वापरले, तिथं कन्फ्युजन केलं जातं. तुम्हाला कोणी विचारतील की पल्मोनरी आर्टरी कुठं असते आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं रक्त असतं. तर पल्मोनरी आर्टरी कंटेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्याला पल्मोनरी आर्टरीज असा शब्द का लावला, तर आपल्याकडे एक कन्व्हेन्शन आहे, आपण एक कन्व्हेन्शन वापरतो की हार्ट टू पेरिफ्रियल, हार्ट टू पेरिफ्रियल म्हणजे हृदयाकडून सेलकडे, याला आपण आर्टरीज म्हणतो. आणि सेलकडून हृदयाकडे जे येतं त्याला आपण व्हेन्स म्हणतो. हे कन्व्हेन्शन आहे आपलं. दिस इज कन्व्हेन्शन that heart to periphery it is called as a artery and artery to the heart it is called as a veins. त्याला वेन्स म्हणतो आपण. आणि म्हणून या ठिकाणी हार्ट कडून लंग कडे जातं, म्हणून त्याला पल्मोनरी आर्टरीज म्हटलेलं आहे. पल्मोनरी आर्टरीज म्हटलं. आणि लंग कडून जे हार्ट कडे येतं त्याला पल्मोनरी व्हेन्स म्हणतात. पल्मोनरी व्हेन म्हटलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पल्मोनरी व्हेन म्हणजे काय, पल्मोनरी व्हेन म्हणजे काय, पल्मोनरी व्हेन्स मध्ये कुठल्या प्रकारचं रक्त असतं, डिऑक्सिजनेटेड, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड नाही. इथे थोडस कन्व्हेन्शन वेगळं आहे, लक्षात घ्या. ऑक्सिजनेटेड असतं कारण लंग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड काढून टाकतं, ऑक्सिजन भरतं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी येतं, त्याला पल्मोनरी व्हेन म्हणतो आपण. आणि पल्मोनरी आर्टरीज मधनं काय फ्लो होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड जातं. इथे थोडस कन्व्हेन्शन मध्ये आपला फरक आहे. म्हणून त्याला पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन म्हणतात. म्हणजे तुम्हाला एखाद्याने विचारलं की पल्मोनरी आर्टरी कुठे आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इट इज हार्ट टू द लंग. आणि पल्मोनरी व्हेन कुठे आहे सांगायला काय आलं पाहिजे, लंग टू हार्ट असतं. तुमचं नॉलेजची परीक्षा डॉक्टर एवढंच करणार, ह्याला माहितीये की नाही, याला माहितीये की नाही तुमचं ओळखलं जाणं. हे तुम्ही परफेक्ट जेव्हा सांगाल तुम्ही परफेक्ट आहे, यू नो द ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, तुम्हाला 100% माहिती आहे. आणि म्हणून एखादा रिपोर्ट आला पल्मोनरी आर्टरीज एम्बॉलिझम, पल्मोनरी आर्टरीज एम्बॉलिझम. एम्बॉलिझम म्हणजे काय, एक गाठ, एक अडथळा. म्हणजे पल्मोनरी आर्टरीज मध्ये अडथळा झालेला आहे. समजून घ्या, पल्मोनरी आर्टरीज मध्ये अडथळा झालेला आहे.
त्यामुळं रक्त काय गेलं नाही, लंग मध्ये जात नाही आणि मग माणसाचा मृत्यू होतो. लक्षात आलं? पल्मोनरी आर्टरीज एम्बॉलिझम त्याचा शब्द आहे, त्याला एम्बॉलिझम म्हणतो आपण. त्या ठिकाणी गाठ जर झाली पार्शली तर प्रॉब्लेम सुरू होऊ शकतो. सो यू मस्ट लर्न द पाथवे. पाथवे काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता आपण आलो लेफ्ट साइड ऑफ द हार्ट आलो. आपण राईट साइड सगळी बघितली. आता लेफ्ट साइडला आलो आपण. लेफ्ट साइडला 2 चेंबर आहेत. लेफ्ट ऑरिटम आहे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. लेफ्ट ऑरिटमची क्वालिटी काय आहे? थिंड वॉल्ड आहे आणि लो प्रेशर चेंबर आहे. इट रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग थ्रू द पल्मोनरी वेन. This is the only exception in the body when arteries carries venous blood and veins carries arterial blood. ओरल मध्ये 100% क्वेश्चन विचारला जातो आणि मुलं या ठिकाणी गडबडतात. त्यांना सांगायलाच येत नाही की पल्मोनरी आर्टरी म्हणजे काय आणि पल्मोनरी व्हेन म्हणजे काय. हे ऑप्शन आहे. हे एक एक्सेप्शनल केस आहे या ठिकाणी. The blood from the left auritum enters the left ventricle through the mitral wall. तिथं बायक्युबसाइड वॉल असतो. आता बायक्युबसाइड म्हणजे द्विदल, म्हणजे त्याला 2 दल असतात फक्त. इथे त्रिदल असतं, इथे 3 असतात फ्लॉप, इथे 2 फ्लॉप असतात. याला बायक्युबसाइड वॉल किंवा याला मायट्रल वॉल म्हणतात. मायट्रल वॉल ही शब्द लिहून घ्या. बायक्युबसाइड और मायट्रल वॉल. आता कधी कधी शब्द आलेला असतो मायट्रल वॉल स्टिनोसिस. काय शब्द येतो? मायट्रल वॉल स्टिनोसिस. त्याचा मतलब काय? मायट्रल वॉल स्टिनोसिसचा मतलब काय? स्टिनोसिस म्हणजे स्टोन. स्टोन म्हणजे दगड. स्टोन म्हणजे काय? दगड. मायट्रल वॉल स्टिनोसिस म्हणजे काय झालं? मोठा शब्द आहे, तुम्हाला भीती घालणारा. मायट्रल वॉल स्टिनोसिस आहे. तुम्हाला काय अंडरस्टँडिंग होत नाही. मायट्रल वॉल स्टिनोसिस म्हणजे काय? स्टेनोसिस म्हणजे स्टोन, दगडासारखा. म्हणजेच काय झालं? वॉलचं ऑपरेशन खराब झालं. वॉल ओपन बंद होत नाही, दगडासारखा झाला, कठीण झाला. त्यामुळं त्या फ्लॉपचं ऑपरेशन होत नाही. आणि फ्लॉपचं जर ऑपरेशन नाही झाला तर वॉल ओपन होत नाही, पार्शली ओपन होऊ शकतो. म्हणजे पूर्ण रक्त लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाऊ शकत नाही. हा जो वॉल आहे त्याचं नाव आहे मायट्रल वॉल. आणि आपल्या बरेचशे वेळेला रिपोर्टमध्ये येतं हार्टमध्ये मायट्रल वॉल स्टिनोसिस. तुम्हाला कळत नाही की मायट्रल वॉल स्टिनोसिस म्हणजे काय. तर मायट्रल वॉल स्टिनोसिसचा मतलब ते जे मायट्रल वॉल आहे त्याचं फंक्शन होत नाही. ते दगडासारखं कडक होतं. त्याचे जे फ्लॉप्स असतात त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतं. एखाद्या मसलमध्ये जर कॅल्सिफिकेशन झाली तर त्याची इलॅस्टिसिटी कम्प्लिटली बंद होते आणि म्हणून त्याचं ऑपरेशन बिघडतं. बंद करायचं उघडायचं, बंद करायचं उघडायचं जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशन मध्ये प्रॉब्लेम येतो. So that is called as a mitral wall stenosis. And where is the mitral wall? It is the bicuspid wall. It is in between the left ventricle, left auritum and left ventricle च्या मध्ये तो wall असतो. Output side of the heart, left side of the heart, जिथं आउटपुट आहे त्या एरियामध्ये मायट्रल वॉल असतो. तो मायट्रल वॉल स्टिनोसिस हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. तुम्हाला मुद्दाम मी त्याचं टर्मिनॉलॉजी सांगतोय की तुमच्या लक्षात येईल की काय काय डिसीज मध्ये काय काय ते एक्सप्लेनेशन करतात ॲलोपॅथी मध्ये. ते तुम्हाला मी सांगतोय की मायट्रल वॉल स्टिनोसिस म्हणजे काय. Blood from the left auritum enters the left ventricle through the mitral wall. म्हणजे जे ऑक्सिजनेटेड ब्लड जे लंग कडनं येतं ते कशात येतं? तुमच्या लेफ्ट ऑरिटम मध्ये येतं.
आणि लेफ्ट ऑरिटम मधून मायट्रल व्हॉल्वच्या थ्रू इट इज कमिंग टू लेफ्ट व्हेंट्रिकल एरिया. लेफ्ट व्हेंट्रिकल एरिया मध्ये ते येतं आणि त्याला कंट्रोलिंग कोण आहे? मायट्रल व्हॉल्व आहे. दॅट इज अ बायक्युबसाइड व्हॉल्व. बायक्युबसाइड व्हॉल्व असतं. यू जस्ट लर्न द मेकॅनिझम. हे तुम्हाला समजून घ्या तुम्ही. हे फार महत्वाचं असतं समजण्यासाठी. डॉक्टर वॉलनी त्याचे पॉइंट्स दिलेले आहेत तुम्हाला. डायरेक्ट त्या मायट्रल वॉल, बायक्युबसाइड, ट्रायक्युबसाइड वॉलवर डायरेक्ट ट्रीटमेंट करण्याचे पॉइंट अॅक्युपंक्चर मध्ये आहेत. इलेक्ट्रो अॅक्युपंक्चर डॉक्टर वॉल एक ॲलोपॅथ होता. त्यांनी चायनीज अॅक्युपंक्चरचा अभ्यास करून एक अॅक्युपंक्चर सिस्टीम डेव्हलप केली. दॅट इज कॉल्ड ॲज ॲलोपॅथी टाईप ऑफ अॅक्युपंक्चर. त्याच्यामध्ये या मायट्रल वॉलवर डायरेक्ट ट्रीटमेंट करण्याचे पॉइंट तुम्हाला दिले. इलेक्ट्रो होमिओपॅथी मध्ये तुम्ही याच्यावर पण सुद्धा काम करू शकता. मायट्रल वॉल स्टिनोसिस. आता याच्यामध्ये परत तेच सांगितलं की लेफ्ट वेंट्रिकल इज व्हेरी थिक. लेफ्ट वेंट्रिकल काय आहे? थिक आहे. खूप ठीक असा लेफ्ट वेंट्रिकल आहे. लेफ्ट वेंट्रिकल काय आहे? थिक आहे. एकदम जाड असतं त्याचं कव्हर. कारण त्या ठिकाणी एअर प्रेशर जास्त असतं, रक्ताचं प्रेशर तिथं जास्त असतं. त्याला विथस्टँड करण्याकरता काय केलेलं आहे? परमेश्वरानेच योजना केला आहे. तिथला मसल ठीक केलेला असतो. तिथला मसल काय केलेला असतो? थिक असतो त्या ठिकाणी. परमेश्वराने योजना केलेली असते. परमेश्वरच त्याची योजना करतो आणि त्याप्रमाणे तिथं ते बनवलेलं असतं त्याचं. लेफ्ट वेंट्रिकल इज व्हेरी थिक. लेफ्ट वेंट्रिकल थिक असतं. लेफ्ट वेंट्रिकल पंप द आर्टियल ब्लड टू डिफरंट ऑफ द बॉडी थ्रू द सिस्टमॅटिक अरोटा. सिस्टमॅटिक अरोटातून काय केलं जातं? रक्त सगळीकडे पोचवलं जातं. या ठिकाणी काय असतं? आणखीन एक वॉल असतो. हा बघा, हे आरेटिक वॉल आहे या ठिकाणी आणि हा तुमचा अरोटा आहे, तो बाहेर पडतो. या ठिकाणी तुमचा अरोटा बाहेर पडतो. हा, हे हृदयातनं बाहेर जातं आणि इथं वॉल असतो, त्याला अरोटिक वॉल असं म्हटलं जातं. एकूण हृदयामध्ये 4 वॉल असतात. हृदयामध्ये किती आहेत? 4 वॉल आहेत तुमच्या हृदयामध्ये. बायक्युबसाइड, ट्रायक्युबसाइड, पल्मोनरी वॉल अँड आरोटिक वॉल असे एकूण 4 वॉलची यंत्रणा आहे. 4 वॉल त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. इट इज अ 4 वॉल सिस्टम. प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी एक वॉल आहे. म्हणजे राईट ऑरिटम टू लेफ्ट ऑरिटम, राईट ऑरिटम टू राईट ऑरिटम टू राईट वेंट्रिकल, त्याच्यामध्ये एक वॉल. लेफ्ट ऑरिटम टू लेफ्ट वेंट्रिकल, त्याच्यामध्ये एक वॉल. राईट ऑरिटम मधून लंगकडे जाणार आहे तिथे एक वॉल. आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून रक्त कशामध्ये? आरोटामध्ये जाणार आहे तिथे एक वॉल असतो. म्हणजे 4 वॉलची संरचना आहे. देर इज 4 वॉल्स इन द हार्ट सिस्टम. तुमची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये 4 प्रकारचे वॉल, 4 टाइप ऑफ वॉल्स. 4 प्रकारचे त्याच्यामध्ये वॉल असतात. आता पुढे आपण बघायचंय की सेप्टम ऑफ हार्ट काय आहे. व्हॉट इज अ सेप्टा ऑफ हार्ट? कशाला सेप्टम म्हणतात? सेप्टम ऑफ द हार्ट. तर हे जे दोन जे डिफरन्स करते, हे राईट लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. याला जे डिफरन्स करणारा हा जो पडदा आहे त्याला सेप्टा म्हणतात. सेप्टा ऑफ द हार्ट म्हणतात. आणि होल कुठं असतं? होल कुठं असतं? या सेप्टामध्ये होल असतं. म्हणतात ना हार्ट मध्ये होल आहे त्याच्या.
त्याच्या हार्ट मध्ये होल आहे. मग हे काय करेल, हा जर सेप्टा इज सेपरेशन आहे आणि या सेपरेशन मध्ये जर होल झालं तर काय होईल, इकडचं रक्त इकडे जाणार. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. या सेप्टामध्ये जर होल निर्माण झालं तर इथलं जे ऑक्सिजन डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कशामध्ये जाऊन घुसणार, तुमच्या ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये जाणार आणि सगळी गडबड क्रिएट करणार. तो ज्या लहान मुलांच्या हृदयामध्ये होल आहे म्हणतात, ते होल कुठं असतं, या सेप्टामध्ये असतं, या सेप्टामध्ये असतं. सेप्टामध्ये होल राहतं. Right and the left aortas are separated from one another by fibrous septum is called as interstitial septum. इंटरशियल सेप्टम म्हटलं जातं त्याला. म्हणजे व्हेंट्रिकल दोन आर्टरीम जेव्हा सेपरेशन केलं जातं, एक राईट ऑडिटम आणि लेफ्ट ऑडिटम, याच्यामध्ये जे सेपरेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, इंटरस्टिशनल सेप्टम म्हणतात. इंटरस्टिशनल सेप्टम असं नाव आहे त्याचं. आणि तो कशाने बनलेला असतो, फायबरनी बनलेला असतो. इट इज अ फायबरस टिश्यू असतो तो, त्याच्यात फायबर असतो, फायबरस टिश्यू असतो त्याच्यामध्ये. आता लेफ्ट वेंट्रिकल अँड आता त्याची परत काय, दोन व्हेंट्रिकल मध्ये सेपरेशन असतं, लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकल. लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकल मध्ये सेपरेशन केलेलं गेलेलं आहे, त्याचं नाव आहे इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम. इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजे कुठला एरिया आला, दिस एरिया, दिस इज इंट्रा व्हेंट्रिक्युलर सेप्टम. आणि इथं जो एरिया येतो ते बोथ द आरोटमला सेपरेट करतं, राईट अँड लेफ्टला. दॅट एरिया इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशनल सेप्टम. म्हणजे सेप्टम डिफेक्ट तुमचा आला, तुमच्या रिपोर्ट मध्ये येतं सेप्टम डिफेक्ट आहे. त्याचा अर्थ काय झाला, या सेप्टम मध्ये होल आहे किंवा थिन झालेला आहे. हे सुद्धा रोग त्याच्यामध्ये तुम्हाला असू शकतो. म्हणजे आपण गावठी भाषेत त्याला म्हणतो हार्ट मध्ये होल आहे. तर त्याचा अर्थ तो आहे. Upper part of the septum is a membrane structure, where the lower part of the structure is a muscular structure. म्हणजे सेप्टमचा जो अप्पर पार्ट आहे, अप्पर पार्ट ऑफ द सेप्टम इज अ मेम्ब्रेन स्ट्रक्चर, मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतं. वेअर द लोअर पार्ट ऑफ द सेप्टम इज मसल असतो, तिथे मस्क्युलर स्ट्रक्चर असतं. म्हणजे दोन व्हेंट्रिकल मधलं जे सेप्टम आहे, दोन व्हेंट्रिकल मधलं जे सेप्टम आहे ते मस्क्युलर नेचरचं असतं आणि वरचं मात्र असतं फायब्रस स्ट्रक्चर असतं, मेम्ब्रेनस स्ट्रक्चर असतं. आणि ते मेम्ब्रेन मध्ये काय होतं, होल पडतं तुमचं. म्हणजे दोन ऑरोटाम मध्ये होल असतं, कारण तो मेम्ब्रेन जर थिन झाला तर इकडचं रक्त तिकडचं तिकडे जातं, तिकडचं रक्त इकडे येतं आणि प्रॉब्लेम क्रिएट करतं. आता लेअर ऑफ द वॉल ऑफ द हार्ट. आता हार्टचे लेअर किती असतात, हार्टचे 3 लेअर असतात तुमचे. सगळ्यात बाहेरच्या लेअरला आउटर पेरिकार्डियम म्हणतो, आउटर पेरिकार्डियम, मिडल मायोकार्डियम अँड इनर एंडोकार्डियम. म्हणजे हृदयाला 3 लेअर असतात. हृदय 3 लेअरने बनलेलं असतं, एक पेरिकार्डियम, एक मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. आता एक शब्द नेहमी वापरला जातो, मायोकार्डियम इन्फ्रॅक्शन, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. रिपोर्ट मध्ये येतं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आला, की जे त्याचे लेयर्स आहेत, त्याचा जो मधला लेअर आहे त्याच्यामध्ये डॅमेज झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे मायोकार्डियम लेअर मध्ये इन्फेक्शन झालं.
म्हणजे हृदयाच्या मधल्या लेअर मध्ये इन्फेक्शन झालं. दॅट इज कॉल्ड ॲज मायोकार्डियल इन्फेक्शन असं म्हणतो आपण. पेरिकार्डियाटिस, काही वेळा शब्द येतो पेरिकार्डियाटिस. आता पेरिकार्डियाटिस म्हणजे काय? पेरिकार्डियम इज द आउटर लेअर, त्याच्यामध्ये स्वेलिंग इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियाटिस. ॲलोपॅथीचा शब्द आहे ते. डिसीज कॅरेक्टरिस्टिक करायचं, टिस याचा अर्थ इन्फ्लामेशन. सो पेरिकार्डियाटिस म्हणजे पेरिकार्डियम लेअरला इन्फेक्शन. मायोकार्डियाटिस म्हणजे मायोकार्डियन इन्फ्रॅक्शन, म्हणजे तो डॅमेज होतो मायोकार्डियम, किंवा इन्फेक्शन होतं, ते मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतो आपण त्याला. ही तुमच्या या ज्या टर्मिनॉलॉजी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की मायोकार्डियाटिस म्हणजे काय, पेरिकार्डियाटिस म्हणजे काय, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हृदयाची संरचना माहिती पाहिजे की मिडल लेअर ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज मायोकार्डियम, outer layer of the heart is called as pericardium, and the internal layer of the heart is called as endocardium. एंडोकार्डियम या 3 लेअरचं हार्टचं स्ट्रक्चर बनलेलं असतं. या 3 लेअरनी काय होतं, हार्टचं स्ट्रक्चर बनलेलं असतं. The pericardium is the outer covering of the heart. It is made up of 2 layers. त्याच्यामध्ये 2 लेअर असतात. आउटर पार्ट जो आहे, आउटरला पेरिकार्डियम म्हणतो. म्हणजे एक हृदय जर तुम्ही काढलं तर हृदयामध्ये 3 लेअर असतात. त्या वरचा लेअरला पेरिकार्डियम म्हणतो, मधल्या लेअरला मायोकार्डियम म्हणतो, आणि सगळ्यातल्या आतल्या लेअरला आपण एंडोकार्डियम म्हणतो. आता हे पेरिकार्डियमची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये 2 लेअर आहेत. त्याच्यामध्ये तुमचे 2 लेअर आहेत. त्या हार्ट मध्ये 2 लेअर येतात. इट इज मेड अप ऑफ 2 लेअर, आउटर पार्शल पेरिकार्डियम अँड इनर व्हिसरल पेरिकार्डियम. आउटर पार्शियल पेरिकार्डियम म्हणजे बाहेरचा लेअर जो आहे त्याला आउटर पार्शियल पेरिकार्डियम म्हणतात, आणि आतला जो लेअर असतो त्याला व्हिसरल पेरिकार्डियम. त्याच्यानंतर तुमचा मायोकार्डियम चालू होतो. असे 2 लेअरनी पेरिकार्डियम बनलेलं असतं. व्हिसरल पेरिकार्डियम अँड पॅराटल पेरिकार्डियम, आउटर पॅराटल पेरिकार्डियम असं नाव दिलं जातं. आणि त्या 2 लेअरच्या मध्ये जी कॅव्हिटी असते त्याला पी कार्डियल कॅव्हिटी असं म्हणतो, पेरिकार्डियल स्पेस म्हणतो. इट कन्टेन थिन फिल्म ऑफ द फ्लुइड. त्याच्यामध्ये द्रव्य भरलेलं असतं. त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं, द्रव्य भरलेलं असतं. एक थिन फिल्म असते, कशाची, फ्लुइडची असते. फ्लुइडची फिल्म असते. म्हणजे त्याचा अर्थ असं समजून घ्या की पेरिकार्डियम मध्ये 2 लेअर आहेत, एक पॅराटल पेरिकार्डियम आणि व्हिसरल पेरिकार्डियम. त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला पेरिकार्डियल स्पेस म्हणतो किंवा पेरिकार्डियल कॅव्हिटी म्हणतो. त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं. त्याच्यामध्ये काय असतं, एक फ्लुइड असतं. फ्लुइड असतं. आउटर पेरिकार्डियल मध्ये काय असतं बघा, पेरिकार्डियल फॉर्म्स a strong protective sac of the heart. It helps to anchor the heart within the mediastinum. हे मेडिस्टियम बोन जे आहे त्याच्या आतल्या बाजूला हार्ट असतं, आणि ते जे लेअर आहे पेरिकार्डियमचा, जो पॅराटल पेरिकार्डियमचा जो लेअर आहे, आउटर लेअर, हा अतिशय स्ट्रॉंग असतो. म्हणजे त्याच्यावर काही जरी तुम्ही आघात केला तरी ती इझिली तुटत नाही. इट इज प्रोटेक्टिव्ह सॅक आहे. म्हणजे हृदयाला बाहेरच्या फोर्स पासून वाचवण्याकरता एक प्रोटेक्टिव्ह लेअर परमेश्वराने बनवलेला आहे.
आउटर पेरिकार्डियल सॅक असतो आणि इट इज व्हेरी स्ट्रॉंग फॉर्म असतो. तो अतिशय स्ट्रॉंग असतो. इट हेल्प्स टू अँकर द हार्ट विद इन द मेडिस्टेनियम. जसं बोट अँकर केली जाते, म्हणजे काय केली जाते, बोटीला एका जागेला ठेवण्यासाठी नांगर टाकलं जातं. दॅट इज कॉल्ड एज अँकर. तसं हे जे लेअर आहे ते मेडिस्टेनियम मध्ये त्याला ठेवण्याकरता हेल्प करतं. Strong protective sac for the heart. It helps to anchor the heart within the mediastinum. मेडिस्टियम बोनच्या मध्ये ठेवण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. आता त्याच्यामध्ये परत 2 लेअर आहेत. परायटल पेरिकार्डियम मध्ये 2 लेअर येतात. आउटर फायबरस लेअर अँड इनर सिरियस लेअर. वरच्या बाजूला फायबर असतं, आतमध्ये सिरियस कोटिंग असतं त्याला. इनर सिरियस कोटिंग अँड आउटर फायबर लेअर असतो. The fibrous layer of the parietal pericardium is formed by the thick fibrous connective tissue. Fibrous connective tissue ने बनलेला असतो. It attached to the diaphragm. It continually tunicate adventitia, outer wall of the blood vessel. Tunica adventitia म्हणजे काय, आउटर वॉल ऑफ द ब्लड व्हेसल. जे तुमची ब्लड व्हेसल्स आहे त्याच्या आउटर वॉलला ही जोडलेलं असतं. कंटिन्युअस असतं, अटॅच टू डायफ्रॅम. आपला जो डायफ्रॅम आहे त्याला जोडलं जातं, प्लस रक्तवाहिन्याला त्या आउटर लेअरला जोडलं जातं. त्याला ट्युनिका ऍडव्हेंटिया म्हणतात. ते आउटर वॉल ऑफ द ब्लड वेसल असतं, त्याला कनेक्ट होतं. एंटर्स अँड लिव्हिंग द ब्लड, एंटरिंग अँड लिव्हिंग द हार्ट, attached to the diaphragm below. Because of this fibrous nature, it protects the heart from overstretching. म्हणजे ओव्हरस्ट्रेचिंग करू देत नाही हार्टला, ते त्याला प्रोटेक्ट करतो. फायब्रस ऍक्टिव्हिटी आहे. आणि आता तुम्ही मला सांगा की जर या ठिकाणी स्टिनोसिस झालं तर काय बी, बोला. जर या ठिकाणी अवधूत बोला, जर या ठिकाणी स्टिनोसिस झालं तर काय होईल? स्टिनोसिस झालं तर ते हार्ड होईल सर, म्हणजे आकुंचन पावेल. हार्ड झाल्यामुळे त्याच्यामध्ये आकुंचन प्रसरण होणारच नाही. दगडासारखं झालं तर त्याची इलॅस्टिसिटी निघून गेली, फायबर मधली इलॅस्टिसिटी निघून गेली, म्हणजे कॅल्सिफिकेशन इन द फायबर झालं. कॅल्सिफिकेशन जर फायबर मध्ये झालं तर फायबर काय होईल, कडक होईल ना. आणि जर कडक झाला तर त्याची इलॅस्टिसिटी निघून गेली आणि त्याच्यामुळे काय होणार नाही, कॉन्ट्रॅक्शन आणि ह्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. म्हणून त्याचं लक्ष द्यायचं. तर नेचर आहे, फायबरस नेचर आहे. इट इज अ फायबरस नेचर, आउटर फायबरस नेचर म्हणतो त्याला. आउटर लेअर इज अ फायबरस लेअर. आणि त्याला जर तुम्ही हार्ड केलं, काही कारणाने जर ते हार्ड झालं तर ते काय करणार नाही, फंक्शन करणार नाही. मग आपल्याकडे रेमेडी काय आहे, कॅल्सिफिकेशन. C4 यू निगेटिव्ह मध्ये C4 जर दिला तर ते कॅल्सिफिकेशन निघून जाईल त्याचं. कॅल्सिफिकेशन होतं, ते कॅल्सिफिकेशन काढायसाठी तुम्ही रेमेडी तुमच्याकडे आहे. आणि म्हणून तुम्हाला हे कळलं पाहिजे की काय लफडं होतं ते. हे सगळं त्याच्यामध्ये भानगडी होत असतात. सो द फायबरस नेचर ही चेंज इन द हार्डनेस. तो जर हार्ड झाला तर ते काय करणार नाही, स्ट्रेचिंग होणार नाही, प्रॉपर त्याचं स्ट्रेचिंग होणार नाही. ओव्हर स्ट्रेचिंग अवॉइड करण्यासाठी ते फायबरस नेचरचं केलेलं असतं. ओव्हर स्ट्रेचिंग करू देत नाही, ते प्रोटेक्ट करतं त्याला. कारण त्याच्यात इलॅस्टिसिटी असते, जास्त ताणून देत नाही. जास्त ताणायला लागला तर ते तुटत, पण त्याच्यात एवढी टेन्साईल स्ट्रेंथ असते की तुम्ही कितीही जरी ओढलं तरी ते तुटत नाही, एवढं ते प्रोटेक्टेड असतं. पण त्याच्यात जर कॅल्सिफिकेशन झालं तर मात्र त्याची इलॅस्टिसिटी कमी होते आणि ऑपरेशन ऑफ द हार्ट प्रॉब्लेम करतं. आणि हे कनेक्ट कुठं असतं,
outer layer, it is connected to the diaphragm. It is continuous with the blood vessel. Blood vessel ला सुद्धा ते कंटिन्युअस कनेक्टेड असतं. लक्षात आलं? हे त्याचं ऍक्च्युली फायब्रस लेअर आहे. आता सिरियस लेअरचं काय काम आहे? Serous layer is formed by the mesothelium together with the small amount of connective tissue. Mesothelium contains squamous epithelial cell which secrete small amount of fluid, which is a pericardial space मध्ये जे काय दोन लेअरच्या मध्ये जे स्पेस आहे पेरिकार्डियल स्पेस, त्या स्पेस मध्ये काय करतं? फ्लुइड सोडतं. कोण? हे सिरियस मेम्ब्रेन असतो त्याचा. आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रो होमिओपॅथी मध्ये रेमेडी कुठल्या येते? इलेक्ट्रो होमिओपॅथी मध्ये सिरियस मेम्ब्रेन वर काम करणारी रेमेडी C15 आहे, C13 आहे. C13 अँड C15 त्याच्यामध्ये काम करते. आणि म्हणून त्या ठिकाणी काय असतं? कॅमस सेल्स असतात. द कॅमस सेल इपिथेलिकल सेलनी बनलेलं असतं. आणि म्हणून कधी कधी शब्द येतो कॅमस सेल इथिलिकल सेल कार्सिनोमा. कॅमस सेल कार्सिनोमा. कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर, म्हणजे कॅमस सेलचा कॅन्सर झालेला आहे त्याला. आणि हे कॅमस सेल्स कुठे आहेत? मेसोथेलियम कंटेन्स कॅमस सेल. Serous layer is formed by mesothelium together with the small amount of connective tissue. Mesothelium contains squamous cells, squamous epithelial cell which secrete small amount of fluid. Small amount of fluid त्यातनं सिक्रेट होत असतं आणि पेरिकार्डियल कॅव्हिटी मध्ये स्टोर्ड. पेरिकार्डियल कॅव्हिटी. आता पेरिकार्डियल कॅव्हिटी कुठं आहे? मगाशी आपण बघितलं. आणि आउटर लेअर, परायटल लेअर अँड इंटरनल जो लेअर आहे, त्या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला पेरिकार्डियल कॅव्हिटी म्हणतो. त्या कॅव्हिटी मध्ये काय होतं? हे फ्युएल स्टोर्ड होतं. आता याचा उपयोग काय? हे फ्लुइड कशासाठी असतं? This fluid prevent friction and allow the movement of heart within the pericardium. पेरिकार्डियम मध्ये हार्टची मुवमेंट करण्याकरता फ्रिक्शन होऊ नये, लुब्रिकेशन सारखं काम करतं हे फ्लुइड. लुब्रिकेशनचं काम करतं. फ्री मुवमेंट ऑफ हार्ट विदिन द पेरिकार्डियम. हे पेरिकार्डियम आहे. हे पेरिकार्डियम आहे. कॅमेरा ऑन करतो. हे पेरिकार्डियम आहे तुमचं आणि हे हार्ट आहे. त्याच्यामध्ये ते असल्यामुळं त्याच्यामध्ये हार्टची मुवमेंट चालू आहे. कॉन्ट्रॅक्शन रेरिफिकेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आतमध्ये चालू आहे. त्याचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून याच्यामध्ये आतल्या लेअरमध्ये एक लिक्विड सिक्रीट होतं. ते सिरियस मेम्ब्रेन मधून होतं. सिरियस मेम्ब्रेन हा तुमचा पेरिकार्डियम आहे, आउटर लेअर आहे. आउटर लेअर ऑफ द हार्ट. हे हार्ट असं असतं तुमचं. हार्टचा शेप असा आहे. हा आउटर लेअर आहे तुमच्या हार्टचा. हा आउटर लेअर आहे आणि ह्याच्या आतल्या बाजूला हे इनर आहे. हे त्याच्यामध्ये आतमध्ये हार्टचं समजा. याच्याची फ्रिक्शन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या सिरियस लेअर मधून एक सिक्रिशन होतं, एक फ्लुइड सिक्रीट होतं आणि ह्या पेरिकार्डियल स्पेस मध्ये स्टोर्ड होतं. काय होतं? पेरिकार्डियल स्पेस मध्ये स्टोर्ड होतं. पेरिकार्डियल स्पेस मध्ये स्टोर्ड होतं. आता दोन लोक गायबच आहेत बघा. असं आहे काम. हा पण गेला, योगेश पण गेलेला आहे बाहेर, आऊट झाला.
ठीक आहे, कोण आहे ते आहेत, ते गेले ते गेले. सर याची रेकॉर्डिंग आपल्याला कधी मिळेल? कशासाठी परत रेकॉर्डिंग ऐकायला लागणार पाहिजे? पूर्ण म्हणजे हा लेक्चर पुन्हा ऐकायला लागेल मस्त. हा जरा ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे ना हार्ट. हा 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 आपण देऊया किंवा रेकॉर्डिंग. याच्या नोट्स द्या वाचायला. नोट्स तुम्हाला मिळणार आणि रेकॉर्डिंग पण मिळणार, डोंट वरी. ओके ओके. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. जे आहेत ते आहेत, गेले ते गेले. हा ठीक आहे, योगेश गेलाय आणि ते हे पण गेले, दोघ जण गेलेले आहेत, ते ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की या सिरियस मेम्ब्रेन मधून फ्लुइड सिक्रेट होत राहतं आणि ते काय करतं, फ्री मुवमेंट ऑफ द हार्ट विथ द पेरिकार्डियम. विदिन द पेरिकार्डियम ते फ्री मुवमेंट करतं आणि त्याच्यासाठी हे फ्लुइड असतं. आता पेरिकार्डायटिस जेव्हा होतं तेव्हा हे एक्स्ट्रा सिक्रेशन जर झालं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आणि त्याची मात्रा दिली आहे 25 to 35 ml इतकं त्याच्यामध्ये फ्लुइड असतं. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर प्रॉब्लेम आहे, त्याच्यापेक्षा कमी झालं तरी प्रॉब्लेम आहे. इज टोटल व्हॉल्यूम इज 20 to 25 आणि ह्याचा त्याचा उपयोग आहे. हा त्याचा उपयोग आहे. आता इनर व्हिसेरल पेरिकार्डियम काय करतं बघा. इनर व्हिसेरल पेरिकार्डियम लाइन्स ऑफ द सरफेस ऑफ द मायोकार्डियम. इट इज मेड अप ऑफ फ्लॅटन इपिथेलिकल सेल. दिस इज नोन ॲज इपिकार्डियम. त्याला इपिकार्डियम असं म्हणतात. इपिकार्डियम त्याला म्हणतात. तर हे झालं आउटर लेअरच्या संदर्भात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मायोकार्डियम आणि पुढचा भाग घेऊया. ठीक आहे, 10 वाजले. हो सर. हा ठीक आहे. आणि परत तुम्हाला दुपारी हे लेक्चर मिळणार आहे रिटर्न. हो उद्या हो दुपारी. म्हणजे 2 वेळा होणार आहे. तुम्हाला दुपारी वेळ आहे ते दुपारी जॉईन करू शकता. हे परत आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. हो सर. हो सर. ओके ओके ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. शुभरात्री. गुड आफ्टरनून. आणि तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पुस्तकं पाठवलेली आहेत बघा, त्यातलंच हे आहे. हो हो पाहिली. हा हा पाहिली. पाहिलं, त्यातलंच चॅप्टर आहे हा. ते अगोदर सुद्धा पाठवलेली आहेत ते सेम पीडीएफ. ते आता नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी पाठवले. हा जुन्याला हो मिळत सर. नाही ना ते. हा हा ठीक आहे. ओके.